मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या खूप चर्चेत आहे, पण तरीही अनेक लोकांना नेमकं समजलेला नाही. तो विषय म्हणजे मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे जादू नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे काही सेकंदात मिळणारं चमत्कारिक फॉर्म्युला नाही. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे डोळे बंद करून बसलो की आयुष्य बदलणारं तंत्रही नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या विचारांची, भावनांची, श्रद्धेची आणि कृतीची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे, जी हळूहळू आपल्या आयुष्याला त्या दिशेने घेऊन जाते ज्या दिशेने आपण आतून चालत असतो. आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मॅनिफेस्ट करत असतो. फरक इतकाच आहे की काही लोक ते जाणीवपूर्वक करतात आणि काही लोक नकळत. जेव्हा एखादी व्यक्ती सतत म्हणते की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, माझं नशीबच खराब आहे, मला कधीच यश मिळणार नाही, तेव्हा तो माणूस नकळत अपयश मॅनिफेस्ट करत असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात एक शांत विश्वास ठेवते की हे सगळं तात्पुरतं आहे, काहीतरी चांगलं माझ्यासाठी येत आहे, तेव्हा तो माणूस यश मॅनिफेस्ट करत असतो. मॅनिफेस्टेशनची सुरुवात आपल्या मनापासून होते. आपलं मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे. त्या जमिनीत आपण जे बी पेरतो तेच उगवतं. जर आपण सतत भीतीचे, कमतरतेचे, रागाचे, असमाधानाचे बी पेरत राहिलो तर आयुष्यात त्याच अनुभवांची पिकं येणार. आणि जर आपण कृतज्ञतेचे, विश्वासाचे, आशेचे आणि प्रेमाचे बी पेरले तर आयुष्य वेगळंच रूप घेऊ लागतं. अनेक लोक विचारतात की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार केला की झालं का? उत्तर आहे नाही. फक्त विचार करून काहीही होत नाही. विचार हा फक्त पहिला टप्पा आहे. त्या विचारामागची भावना खूप महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणता की मला भरपूर पैसा हवा आहे, पण मनात आतून भीती आहे की पैसा मिळालाच तर तो टिकणार नाही किंवा आपण त्याला लायक नाही. अशा वेळी बाहेरून शब्द सकारात्मक असले तरी आतली भावना नकारात्मक असते. आणि मॅनिफेस्टेशन नेहमी आतल्या भावनेवर काम करतं, शब्दांवर नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत मॅनिफेस्टेशन ही संकल्पना नवीन नाही. आपण तिला वेगळ्या नावांनी ओळखतो. संकल्प, श्रद्धा, भाव, भक्ती, कर्मयोग, नामस्मरण. जेव्हा एखादा भक्त मनापासून देवाला शरण जातो आणि म्हणतो की माझं सर्वस्व तुझ्या हाती आहे, तेव्हा तो मॅनिफेस्टेशनच करत असतो. फरक इतकाच की तो ते अहंकारातून नाही तर समर्पणातून करत असतो. मॅनिफेस्टेशनमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे शंका. आपण काहीतरी मागतो पण लगेच मनात प्रश्न येतो, खरंच होईल का? माझ्यासाठी शक्य आहे का? इतरांसाठी होतं पण माझ्यासाठी नाही होणार. ही शंका म्हणजे बी उगवण्याआधीच टाकलेलं विष आहे. म्हणूनच अनेक वेळा लोक म्हणतात मी खूप प्रयत्न केले पण काहीच घडलं नाही. प्रत्यक्षात प्रयत्नांपेक्षा जास्त त्यांनी शंका पेरल्या असतात. मॅनिफेस्टेशनचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सोडून देणं. हे ऐकायला विरोधाभासी वाटतं. आपल्याला जे हवं आहे ते सोडून द्यायचं कसं? पण इथे सोडून देणं म्हणजे इच्छा सोडणं नाही, तर तिच्यावरचा ताण सोडणं. सतत विचार करत राहणं की अजून का नाही मिळालं, अजून किती वेळ लागेल, दुसऱ्याला मिळालं मला का नाही, हे सगळं प्रतिकार निर्माण करतं. जसं पाणी घट्ट पकडायला गेलं की ते निसटून जातं, तसं मॅनिफेस्टेशनचं आहे. एक साधं उदाहरण पाहूया. लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा ते सतत पडतं, पण ते कधीही म्हणत नाही की माझ्याने चालणं शक्य नाही. त्याच्या मनात शंका नसते, म्हणूनच ते चालायला शिकतं. आपल्याकडे मात्र वय वाढलं की शंका वाढतात आणि त्या शंका आपल्याला हवं ते मिळू देत नाहीत. मॅनिफेस्टेशनमध्ये वेळ हा आपला शत्रू नाही, पण आपण वेळेला शत्रू बनवतो. प्रत्येक गोष्टीचा एक योग्य वेळ असतो. बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळेल अशी अपेक्षा केली तर निराशा पदरी पडते. पण जर आपण विश्वास ठेवला की प्रक्रिया सुरू आहे, जरी मला दिसत नसली तरी, तर आतून शांतता निर्माण होते आणि ही शांतताच मॅनिफेस्टेशनला वेग देते. खूप लोक मॅनिफेस्टेशनला फक्त पैसा, नोकरी, घर, गाडी यापुरतं मर्यादित ठेवतात. पण प्रत्यक्षात मॅनिफेस्टेशन म्हणजे आयुष्याची संपूर्ण गुणवत्ता बदलणं. शांत झोप, समाधान, चांगली नातेसंबंध, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, आरोग्य हे सगळं मॅनिफेस्टेशनचं फळ आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण जे आहोत तेच आपण आकर्षित करतो. आपण आतून तुटलेलो असलो, सतत तक्रार करणारे असलो तर बाहेरून तशाच परिस्थिती येतात. पण जेव्हा आपण स्वतःवर काम करतो, स्वतःला समजून घेतो, स्वतःशी प्रामाणिक राहतो, तेव्हा बाहेरचं जग हळूहळू बदलायला लागतं.
मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वतःची जबाबदारी घेणं. माझ्या आयुष्यात जे काही आहे त्यात माझा वाटा आहे हे स्वीकारणं खूप धैर्याचं काम आहे. पण एकदा का आपण ही जबाबदारी स्वीकारली की आपल्याकडे बदलाची ताकद येते. तोपर्यंत आपण फक्त नशिबाला, लोकांना, परिस्थितीला दोष देत राहतो. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की मॅनिफेस्टेशन म्हणजे बाहेरचं जग बदलण्याआधी आतलं जग बदलणं. जेव्हा आत शांतता येते, विश्वास येतो, कृतज्ञता येते, तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहायला लागतं. तुम्हाला जे हवं आहे ते कदाचित लगेच नाही, पण योग्य वेळेला योग्य स्वरूपात नक्की येतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही फक्त एक गोष्ट केलीत, ती म्हणजे स्वतःच्या विचारांकडे थोडं लक्ष दिलंत, तर मॅनिफेस्टेशनची प्रक्रिया सुरू झाली असं समजा. कारण बदल नेहमी आतून सुरू होतो आणि बाहेर दिसायला थोडा वेळ लागतो. एका छोट्याशा गावात एक साधी स्त्री राहत होती. तिचं नाव होतं राधा. राधा फार शिकलेली नव्हती, फार श्रीमंतही नव्हती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. आयुष्यानं तिला खूप परीक्षा घेतल्या होत्या. लहान वयातच संसाराची जबाबदारी, आर्थिक अडचणी, आजारपण आणि अनेक अपूर्ण स्वप्न. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर कायम एक शांत हास्य असायचं. गावातले लोक अनेकदा तिच्याशी बोलताना विचारायचे, राधा, तुला कधी तक्रार वाटत नाही का? इतक्या अडचणी असूनही तू इतकी शांत कशी? राधा फक्त हसून म्हणायची, जे आहे तेही देवाची देण आहे आणि जे नाही तेही त्याचा मार्ग आहे. राधाला मॅनिफेस्टेशन हा शब्द माहीत नव्हता. तिने कधी लॉ ऑफ अट्रॅक्शन वाचलं नव्हतं, पण ती नकळत मॅनिफेस्टेशन जगत होती. दररोज पहाटे उठून ती देवासमोर बसायची. ती काही मोठ्या गोष्टी मागायची नाही, ना पैसा ना वैभव. ती फक्त एवढंच म्हणायची की आजचा दिवस शांतीत जाऊ दे, माझ्या मनात विश्वास ठेव. एक दिवस गावात फार मोठं संकट आलं. पाऊसच झाला नाही, शेती कोरडी पडली, लोक घाबरले. चिंता, भीती, अस्वस्थता सगळीकडे पसरली. गावातले लोक रोज देवळात जाऊन प्रार्थना करू लागले, पण त्या प्रार्थनात जास्त भीती होती, कमी विश्वास. राधा मात्र रोजप्रमाणे शांतपणे देवासमोर बसायची. ती म्हणायची, जर पाणी नसेल तर मला सहन करण्याची शक्ती दे, आणि जर पाणी येणार असेल तर मला कृतज्ञ बनव. लोकांना तिचा हा शांतपणा कळत नव्हता. एकदा गावातल्या एका तरुणानं तिला म्हटलं, ताई, तू काहीच मागत नाहीस, तुला भीती नाही का? राधा हसून म्हणाली, भीती मागणं थांबवली की विश्वास आपोआप येतो. काही दिवसांनी अचानक वातावरण बदललं. काळे ढग जमले, जोरदार पाऊस पडला. सगळं गाव आनंदात न्हाऊन निघालं. लोक म्हणू लागले, आपल्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. पण राधा शांतच होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं, फक्त कृतज्ञता होती. कारण तिच्या मनात आधीच विश्वास होता. तिने परिणामावर ताण टाकला नव्हता. तिने इच्छा आणि शरणागती यांचा समतोल साधला होता. हेच मॅनिफेस्टेशनचं खरं रहस्य आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे देवाला ऑर्डर देणं नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे विश्वाशी भांडण करणं नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी येईल हा शांत स्वीकार. राधाच्या आयुष्यात पुढे खूप बदल झाले. परिस्थिती सुधारली, मुलं शिकली, घरात समाधान आलं. पण राधा कधी म्हणाली नाही की हे सगळं माझ्या प्रार्थनेमुळे झालं. ती म्हणायची, मी फक्त आज शांत झाले आणि बाहेर सगळं आपोआप जुळत गेलं. ही गोष्ट आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देते. आपण जे आहोत तेच आपण आकर्षित करतो. आपण आतून तुटलेलो असलो, सतत तक्रार करणारे असलो, तर बाहेरून तशाच परिस्थिती येतात. पण जेव्हा आपण स्वतःवर काम करतो, स्वतःला समजून घेतो, स्वतःशी प्रामाणिक राहतो, तेव्हा बाहेरचं जग हळूहळू बदलायला लागतं. मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वतःची जबाबदारी घेणं. माझ्या आयुष्यात जे काही आहे त्यात माझा वाटा आहे हे स्वीकारणं खूप धैर्याचं काम आहे. पण एकदा का आपण ही जबाबदारी स्वीकारली की आपल्याकडे बदलाची ताकद येते. तोपर्यंत आपण फक्त नशिबाला, लोकांना, परिस्थितीला दोष देत राहतो. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की मॅनिफेस्टेशन म्हणजे बाहेरचं जग बदलण्याआधी आतलं जग बदलणं. जेव्हा आत शांतता येते, विश्वास येतो, कृतज्ञता येते, तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहायला लागतं. तुम्हाला जे हवं आहे ते कदाचित लगेच नाही, पण योग्य वेळेला योग्य स्वरूपात नक्की येतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही फक्त एक गोष्ट केलीत, ती म्हणजे स्वतःच्या विचारांकडे थोडं लक्ष दिलत, तर मॅनिफेस्टेशनची प्रक्रिया सुरू झाली असं समजा. कारण बदल नेहमी आतून सुरू होतो आणि बाहेर दिसायला थोडा वेळ लागतो.